ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। या संदर्भात श्रीगोंदा शहरामधील व्यापारी, पेट्रोल पंप चालक आणि गॅस वितरक यांच्याशी संवाद साधण्यात आला। यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल दंडनाईक आणि व्यापारी राहुल कोठारी यांनी सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये कोणतीही वाढ नसून खाद्यतेलासह इतर वस्तूंचा पुरवठा मुबलक असल्याचं म्हटलंय। पेट्रोल, डिझेल विक्रेते सचिन गांधी यांनी देखील इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचं स्पष्ट करत नागरिकांनी घाबरून साठा करून ठेवू नये असं आवाहन केलं। तसेच गॅस एजन्सी चालक श्रीकांत जवक यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून सध्या दरवाढीचा कोणताही निर्णय नाहीये असं सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सध्या सुरू असलेल्या इराण अमेरिका या तणावामुळे जीवनावश्यक वस्तू असेल किंवा इंधन असेल याचा तुटवडा भासेल किंवा या दराबाबत मोठ्या चर्चा या ठिकाणी रंगताना दिसत आहेत। त्या संदर्भात आज श्रीगोंदा तालुक्यातील काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडून आपण या दरासंदर्भात नक्की काय खरी परिस्थिती आहे, मुबलक साठा आहे की नाहीये, नक्की ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी किंवा घाबरून जाऊ की नाही अशा बाबत चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत श्रीगोंदा तालुक्याचे जे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा नक्की जे तणाव चालू आहे इराण आणि अमेरिका संदर्भात, त्याबाबत दराबाबत किराणा खाद्यतेल असेल किंवा इतर काही जीवनावश्यक वस्तू असेल या दराबाबत चर्चा वितर्क चालू आहेत, काय परिस्थिती आहे नक्की? तेलाचा साठा तर भरपूर आहे, दर काय वाढण्याची शक्यता नाहीये। जर तिकडनं माल आला नाही तर रेट वाढू शकतात। आपल्याकडे 6-7 महिने पुरेल एवढं तेलाचा साठा आहे। एकंदरीत आता जे आपल्याकडे ग्राहक येतात किराणा वगैरे न्यायला किंवा खाद्यतेल नेण्यासाठी, नक्की गडबड करताना दिसतंय कुठं कोणी की ह्या गोष्टीमुळे कुठेतरी वेळ कमी पडेल अशा संदर्भात? नाही, अजून तर तसे काही परिस्थिती नाहीये श्रीगोंद्यामध्ये, त्यामुळं इथं श्रीगोंदा शहरात अजून तसं काही नाहीये। म्हणजे जे खाद्यतेल आहे याचा साठा तालुक्यासाठी मुबलक आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, तालुक्यासाठी भरपूर साठा उपलब्ध आहे। एकंदरीत काय की जे खाद्यतेल असेल किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू किराणा दुकानामध्ये मिळतात याचा साठा मुबलक असून कुणीही घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही ग्राहकांनी गर्दी किंवा दुकानामध्ये येण्याची गर्दी करू नये हेच जे आहे ते व्यापारी सांगताना दिसत आहेत। ज्या सध्याला दराबाबत अफवा पसरत आहे त्या संदर्भात काय सांगाल? आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या तेलाची फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाहीये। अचानक थोडीशी जी टीव्हीला बातमी चालली आहे की तेलाचा पुरवठा कमी आहे, तर ग्राहकांचा थोडा गैरसमज आहे की तेल म्हणजे सगळ्या ग्राहकांना वाटतं की खाद्यतेल आहे। ते खाद्यतेल नसून ते क्रूड ऑइल म्हणजे पेट्रोल, डिझेल आहे। त्याच्याही कुठल्या प्रमाणात दर वाढलेले आणि खाद्यतेलाची अचानक थोडीशी मागणी वाढल्यामुळे 2 ते 4 रुपये पिशवी मागे म्हणजे डब्यामध्ये मागे 40 ते 50 रुपयाची ती जी आली आहे आणि कुठल्याही प्रकारचं खाद्यतेल कधीही शॉर्टेज होणार नाही। आपल्या भारतामध्ये आपल्याला ज्यावेळेस इराणकडून तेल येत होतं त्यानंतर आपण तो करार
ट्रम्प सोबत मोदी सरकारने कॅन्सल झाल्यानंतर आपण रशियाकडून तेलाची मागणी केली आणि आपल्याला त्यांनी परवानगी दिली आहे. आणि भारतामध्ये जगामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असे अदानी विल्मर असतील, रिलायन्स असतील आणि कारगिल असतील, हे पूर्ण भारताला तिन्ही देशात मोठ्या प्रमाणात तेल पुरवतात. त्याच्यामुळे मला तरी नाही वाटत की कदाचित जगात तेलाची शॉर्टेज होईल, पण भारतात कधी तेलाची शॉर्टेज होणार नाही. आणि ग्राहकांनी कुठल्याही गोष्टीची खरेदी करताना अगोदर सत्य भावाची पडताळूनच खरेदी करावे. कुठल्याही मोठ्या प्रमाणात कुठल्या तेलाचे भाव वाढ झालेले नाही, भविष्यातही होणार नाही आणि कुणीही घाबरून जाण्याची गरज नाहीये. कदाचित युद्ध मिटल्यानंतर पूर्व भाव पुन्हा लवकरच जागेवर येतील, तरी अत्यावश्यक असेल तरच खरेदी करावी. मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात पैसे देण्याची कुठली एक गरज नाहीये. तरी ग्राहकांनी घाबरण्याची गरज नसून योग्य जसं आपलं रुटीन चालू आहे त्या रुटीन प्रमाणेच सगळ्या कुठलाही अत्यावश्यक सेवामध्ये किराणा असेल, तेल असेल, कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज होणार नाही. एवढं तुम्ही म्हणजे ग्राहकांना आमच्या व्यापारी असोसिएशन तर्फेच नाही, एक ग्राहक म्हणून एक तुम्हाला माणूस सदस्य म्हणून सांगतो की होणाऱ्या बातमीला, चुकीच्या माहितीला कुणीही बळी न पडता, कुठल्याही काळजी न करता, कुणीही घाबरून न जाता सगळ्या दुकानामध्ये मालाचा साठा व्यवस्थित आहे, संचलनही चाललंय, कंपनीतून मालही येतोय, कंपनीतून मालही जातोय. त्याच्यामुळे कुणी काळजी करण्याची गरज नाही आणि त्या अफवाला बळी पडण्याची गरज नाही. नक्कीच एकंदरीत काय तर ज्या आपण किराणा दुकानदारांबरोबर बोललो की साठा हा सर्वच पदार्थांचा, खाद्यतेल असेल किंवा इतर जीवनावश्यक वस्तू असेल, मुबलक प्रमाणात आहे. याचे दर वाढण्याची देखील चिंता नाहीये. त्यामुळे कुणीही गडबड घाई करू नये असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. नमस्कार, मी सचिन गांधी, गांधी पेट्रोलियम, श्रीगोंदा. आमचे जे सेल्स ऑफिसर, आमचे कंपन्यांचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी आमची रोजच्या रोज चर्चा होत आहे. या युद्ध पातळीवर आपले डिझेल, पेट्रोल, CNG गॅस हे शॉर्ट वगैरे होण्याचे काही चान्सेस वगैरे आहेत का, तर त्यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत टंचाई ही होणार नाही आहे. 3 महिने पुरेल इतका साठा आपल्याकडे आहे. त्यामुळे ग्राहकांना माझी विनंती आहे की कोणीही गडबड करू नका, कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका. डिझेल, पेट्रोलचा साठा आपल्याकडे मुबलक आहे. त्यामुळे आपण निवांत राहा, निश्चितपणे आरामशीर डिझेल, पेट्रोल खरेदी करा, गडबड करू नका, ही विनंती. धन्यवाद. भाव वाढण्याची शक्यता, डिझेल, पेट्रोलचे भाव आत्ता तरी सध्या लगोलग कोणत्याही प्रकारची वाढण्याची शक्यता नाही आहे. जरी कच्च्या तेलाचे रेट वाढले असले तरी गव्हर्नमेंट आता कोणत्याही ह्याच्यावर रेट वाढवण्याच्या मानसिकतेत नाही आहे. किती फरक पडला आहे जेणेकरून आता मध्यंतरी ते गाड्या पेट्रोल टाकण्यासाठी होते आणि या काळात आता याच्यात काय झालेलं आहे, अफवांमुळे जे आपले शेतकरी वर्ग आहे, जे ट्रॅक्टरला त्यांना डिझेल लागतं, ते थोडासा साठा करण्याच्या हिशोबाने बॅरल आणायला लागले, ड्रम भरून घेऊन जायला लागलेले आहे. तर ते त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे. पण आमची एकच विनंती आहे की आपल्याकडे डिझेलचा साठा गव्हर्नमेंटकडे भरपूर आहे. त्यामुळे अजिबात कुणीही कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, ही विनंती. इराण अमेरिका तणावानंतर जो गॅसचा तुटवडा येणार अशी जी काही शंका किंवा चर्चा या ठिकाणी होत होती, त्या माध्यमातून आज आपण प्रत्यक्षात श्रीगोंदा शहरातील गॅस एजन्सीच्या जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्याच ठिकाणी आलेलो आहोत. नक्की परिस्थिती काय आहे पाहण्यासाठी. मात्र या ठिकाणी आल्यानंतर जे अधिकृत यांचे वितरक आहेत त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली की कुठेही गॅसचा तुटवडा येणार नाहीये किंवा कोणतीही भाववाढ देखील होणार नाहीये. त्यामुळे जी गर्दी होती किंवा जे नागरिक गर्दी करतात गॅससाठी, ही गर्दी कुणीही करू नये. या गर्दीमुळे देखील काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अनेक लोक पुन्हा गॅस टाक्या बुक करण्यासाठी येत आहेत. अशी माहिती या ठिकाणचे वितरक आहेत त्यांनी दिलेली आहे. आपण माझ्या मागे जर पाहिलं तर या ठिकाणी जो पुरवठा आहे तो पहिला जसा होता त्याचप्रमाणे आता देखील होत आहे आणि पुढे देखील होईल अशी शाश्वती किंवा ग्वाही या ठिकाणचे जे वितरक आहेत ते आपल्याला देत आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.